फॉर्मली बिकॉज वायलेट एंगेज आहेस काय? रात्रीचा सीन चालू आहे आज पब्लिक. हो थांबा. तर गाईज हे बघायला जय महाराष्ट्र जय शिवराय. तर आज आहे एक नवीन प्रोजेक्ट. आजा आणि मी पण आहे. आजा गेला लवकर 7ला. मी आता निघालो शूटवर. नवीन एक प्रोजेक्ट आहे, चला जाऊया. त्यामुळे नवीन काय तर आपल्याला शिकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. बघूया आता. बबडीला निघालो शाळेला सोडायला. बबडे कुठे निघालो तुला शाळेत सोडाय काय? किती वेळ आहेस तू? मोत्या गटात आहे बघा आमचे बघ. कसं वाटतंय? चालू आहे. चुकतोय तर देव चुकतोय काय पहिल्यांदाच एक झालेला दिसतोय. आजाला कळालंय कॅमेरा झालेला. मी त्यांचा बघतोय. सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहे. थोडासा सीन आहे पण सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहे. किती दिवस जाते काय नाही. आता खरं काय आलं कॅमेरा पुढे काय काम असतं, कॅमेरा पुढे कसं काम असतं. योगित राहिला लोक या अध्यक्ष या. तुम्ही बोलवा. जागा लागला सकाळी 10 वाजले. किती वाजल्यापासून? 10 वाजल्यापासून. 10 वाजल्यापासून. ह्याला हे किती वाजता आलाय? 9 वाजता आलो. 9 वाजता. शूटिंग कसं वाटते? वारी हा वारी वाटते. आणि मी कसं आहे? चांगला आहे. मी कसं आहे? चांगला आहे. नाद करत नाही हो. इथे कोणाला चांगलं म्हणतात काय? मला चांगलं म्हणतात. शक्तिमा इज पाकिस्तान. तर विजय सर पण आल्या आजच्या शूटला. छान वाटतंय, मस्त वाटतंय. आल्या रोल आलं बघायला मिळालाय रोल. कसं नशीब असतं. एक चांगला कलाकार आहेत. तर सर पण सकाळी आल्यात. म्हणजे सकाळ नशिबानं माहित नाही अजून. माहित नाही दिलं पाठ केल्यात. आमचे किंगमेकर म्हणजे विजय सर सगळ्यात चांगले आपल्या ईश्वरपूर मधले चांगले डीओपी आहेत. विजय मामा खूप कौतुकानं बघते. चांगलं बोला. चांगलं बोला सर. माझ्या तोंडातून निघतं कायम नेहमीच. आणि जिथं थांबल तिथं प्रत्येक नाही ऐकल. जिथं कमी तिथं प्रत्येक नाही ऐकल. तिथलं कुठलं बी काय बी लागू दे, पैसा लागू दे, काय बी लागू दे, इथं सगळं प्रत्येक नाही ऐकलं पूर्ण करतात. बॅग कोणी तेवढी चोरणार या बॅगेत सगळं आहे. मोबाईल तर आहे. हे बघा आयशाचा पहिल्यांदा मेकअप चालू आहे. घरात नुसती पाऊंड पावडर लावून बाहेर पडायला शूटिंगला आमच्या. आता पूर्ण मेकअप आहे. पूर्ण म्हणजे कसं आता मेकअप बघून तर पोरगी माग लागेल. आपल्या इंस्टाच्या मामा कुठल्या पिक्चरचं मेकअप केलाय? भरपूर केले बघा. सैराट पासून आयुष्यपत म्हणजे सैराट पासून मामा मेकअप करतात. सैराट मध्ये कुणाचा मेकअप केलाय? सैराट मध्ये कुणाचा मेकअप केलाय? सैराट मध्ये आरची पर्सन बघा. म्हणजे रील स्टार आजा आणि सौर्या. अरे म्हणजे नशीब आहे. 97 पासून क्षेत्रात येत्या. आणि आजान परशर म्हणजे नागराज मंजुळेच्या फिल्म मधल्या पिक्चर मधल्या कलाकारांचा मेकअप केलाय दादाने. सरांचं पण मोठं कॅरेक्टर आहे. आता सरांचा सीन झालाय. तर कसं वाटतंय सर आमच्यावर नवीन कलाकार? नवीन कलाकार तयार झाले तर ती गोष्ट वेगळी. तुमच्यासारख्या उत्कृष्ट मुलांना तयार होण्याचे चांगलं कार्यक्रम करावे. बघा आज याचा आत्ता सीन झालेला आहे.
त्यामुळे हे बघा नवीन ड्रेस घेतलाय मी सुरतला गेलो तेव्हा आता कॉलरच पाणी काढलं नाही त्यांची सीन झाला आता टपोरी पोरग्याचा रोल केला टपोरी पोरग्याचा गावात आता घरातली जरी हे सिरीज बघितली तर घरातली म्हणा तुला ही धंदा करत कुठला गाडीचा रोल दिला लग्न लंचचा टायमिंग झालेला आहे लंचचा टायमिंग झालेला आहे रायता आणि रस्ता माझ्यासोबत आहे आपली नाव काय ऋतुजा आपल्या शॉर्ट फिल्मची लीड कलाकार तर हिनं पण आपल्या देव माणूस मालिकेत काम केलंय मोठमोठ्या टेलिव्हिजनवर काम केलंय तर कसं वाटतंय आमच्याकडे येऊन खूप छान मस्त आहे तुम्हाला का नाही निवड करत होतं का गावात आम्हाला आम्ही कष्टकरी आहे शेतमजूर आहे मी आणि आम्हाला हे बघा आजाने एक नवीन कलाकार हुडकून काढलाय गाव कुठलं तुमचं रेट आणि सायन्स झालंय त्यांचं घर आहे इंग्लिश सगळं सगळं सकाळी इंग्लिश सकट बघा इंग्लिश पण येतंय इंग्लिश मध्ये मला टायपिंग करायला येत नाही पण याने इंग्लिश बोलायला येते इंग्लिश कसं काय इंग्लिश येतंय असं काय लागलाय बघा मला कधी युट्यूबला इंग्लिश मध्ये येतोय इंग्लिश बोला इंग्लिश इंग्लिश बोला India is my country. Also, India people is to the other and to the timing something to the shooting or not reachable and to the something time is timing. म्हणजे आता याचा अर्थ काय याचा अर्थ इंग्लिश याचा अर्थ म्हणजे कसं माहितीये का मी आता शूटिंग चालू आहे तुमचं इंडिया इज बिकॉज इज इंडिया the formula is related to the because why wait to the tell the why पेट कॉर्नर it why that's the thing पेट कॉर्नर गोळवाडी की खालचं सगळे चालू झाला माझा मेकअप आता माझा सीन आहे वाजले 4 आजचा मेकअप चालू होता आजचा सप्लाय सीन आता माझा सीन आहे आता एका बोळातला तर सीन पण असा आहे की जरा वेगळा आहे शो बघा आत्ता वाजल्यात 8:30 वाजल्यात आणि ही नेमकी का हसायला मला काय समजून झालंय मी आत्ता आलोय सीन चालू आहे नुसते हसायला काय हसना मला समजून झालं एक जण हसले तर ये तू ये पळत ये तू ये विजय ये माझं तर गाईच शूटिंग चालू आहे आणि पब्लिक बघा किती गोळा झाले रोल करायचं कॅमेरा बघा हे बघा लागला कोंबड्या धराय आमचे कोंबडे आम्ही काय दिसतोय जड झालोय पिकावानी अंगात ऐकी तिकडे तोंड कर कुंबडीचं तोंड तुझ्या कुंबडीचं म्हातारीची कोंबडी आहे बरं का म्हातारी श्रावण महिना कैसा लगा हमारा सीन देखकर सांगा लवकर कैसा लगा पब्लिक चिल्ला रही थी आना पडा शाळेत असं करू नका मी जसं केलंय किंवा मी असा सीन केलाय शाळेत करू नका
नाहीतर मग नाहीतर मग नाही एंगेज सगळी एंगेज आहे तुम्ही एंगेज आहे नाही याने काल सिंगम दिलंय एंगेज आहेस का नाही सिंगल आहेस ना सिंगल आहे तू सिंगल आहेस काय सिंगल आहेस एंगेज आहेस काय एंगेज आहे मग पियो हा नाही तू काय नाही एंगेज नाही एंगेज म्हणजे काय हा लग्न केलं म्हणजे अनुभव आहे तुला नाही समजलं कसं तुला हा इंग्लिश येत नाही ए आजा आजा हे मग तुम्ही एंगेज आहे आणि कोण राहिला तू एंगेज आहेस सिंगम राहिलाय सिंगम तू हा सिंगल का एंगेज काय एंगेज आहे सिंगल आहे सिंगल आहे सिंगल आहे नाही भेटली भेटली नाही 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 500 दीदी 500 पैसा नहीं क्या भैया अरे भाई वो पानी पीने से लेके आया हूँ मैं अरे पेट्रोल को भी 450-500 रुपया जाता है 200 रुपये हमरा निकलना चाहिए या नहीं निकलना चाहिए क्या बात करते हो जी पानी पूरी है क्या भैया अजी पानी पूरी तो शाम में आएगी अभी दोपहर में टाइम में लड़कियाँ खाती नहीं है सो जाती है अरे लड़कियों के हम खाते हैं ना भैया पूछो ही देंगे क्या हम 24 घंटा अवेलेबल घर में चकली काय क्या पानीपुरी काय क्या बारीक मध्ये आजा गावाकडच्या आजी पर मुलाखत घ्यायला लागलाय बाबा ही आहे आजी आजी कालच्या आजीच्या व्लॉग मधली आजीला सांगायला लागलाय पुरगी आज्याला एक पुरगी बघ म्हणून आजा सांगायला लागलाय आजी म्हणते नाही बाबा मला तुरुंगात घालतील श्रीनाथ हा आहे 5 वाजता पण इथल्या आमच्या भावांनी इथले एक दिवस झाला असं ना आजा एक दिवस झाला पण एका दिवसात भावाने आम्हाला सगळी सोय केली चटई झोपायला आणून दिली म्हणजे काय बघा एसी पेक्षा वारं नॅचरल ही गाडी इथं असून हे बघा गाडी आमची इथं असून एसी पेक्षा नॅचरल वारा चटईत तर बघा नाईटचे शूटिंग चालू आहे रेट्रे धरणमध्ये आणि शूट बघायला गर्दी बघा रेट्रे धरण गावात कालचा कलाकार आलाय बघा परत आणि एकदा रेट्रे धरण में आहे आज पब्लिक काय ऐकणं झालंय शूटिंग साठी हाय सीन कसे वाटतंय रिअल मध्ये मला पूर्ण यामध्ये बेवडा गेलाय आणि उर्स चमत्कारी पण करणार आहेत आता मला खूप वाईट वाटते का तर मला हिरो व्हायचं होतं आणि ह्याने मला विलन केलंय मग कॅमेऱ्या पुढे कलाकाराला कोणतीही ॲक्टिंग करायची सांगितली ती करायला लागते कारण मी जरा संत्रा पिलेलीने सांगितलं दारुड्याचा रोल करा मी दारू पिऊन आलोय नाही आलेलो चांगला आहे मी आणि नाही चांगला आहे आणि गर्दी तुम्हाला बघायची रात्रीचा सीन चालू आहे ऋषी अरे माझं ना आता हे जे सुंदर रूप आहे ते आता मी डेंजर दिसणार आहे विचित्र दिसणार आहे तर फायनली लास्टचा सीन मध्ये
सांगा सर्व कलाकारांचे काम कसे झाले, माझं कसं झालं, अजयचं कसं झालं, भाऊचं कसं झालं. हे काय आपले हेच आहेत आपली ताकद. अनबान सगळ्यात जास्त काम हे सर मेकअपचे, म्हणजे कला चेहऱ्यावर दाखवायची कशी. आम्ही घरात पाऊंड्स पावडरशिवाय काय लावत नव्हतो, पण मेकअप म्हणजे काय असतो तो आज कळाला. आणि एक गोष्ट सांगतो, अजय एवढं करून इकडे जेवाय बसलाय बघा पलीकडे. मित्रांनो, दिवसातनं 5 वेळा जेवणार मी. रात्रीचे निम्म्या रात्रीचे 2 वाजल्यात. शिळा भाकरी तुकडा खाना पडता है इधर शूटिंग पर. ह्या भाकली तुकलीचं काय सूर्य चव्हाण होत. पण ह्याचं आम्ही काय तर चीज करणार. ही बाबा बघा बघा तिकडे तोंड उरते ती मारत जेवतो 2 वाजल्या. तर हा ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि सबस्क्राईब. जे पिक्चर काढलाय त्याला बी सपोर्ट. सर तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्या गोष्टी लोकांना सोप्या वाटतात, म्हणजे टी व्हीवर बघताना अरे काय हे असं केलंय तसं केलंय नाव ठेवायला येते. तुम्ही आता बघितलं असेल ते सत्य परिस्थिती, मुलगा किती वाजलेत रात्रीचे आणि आता जेवतोय. ही आता शूटिंग करणाऱ्यांची रोजची परिस्थिती असते अशी. ह्या स्ट्रगलमधनं तुमच्यासाठी काहीतरी चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळं आमच्या प्रोडक्टला म्हणजे आम्ही जे काही बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यावरती प्रेम करा. आम्हाला एवढीच अपेक्षा असते. आम्ही काही तुमच्याकडनं पैसे घेत नाही त्याचे की आमचं काहीतरी दाखवायला पैसे द्या आम्हाला. त्यामुळे आम्हाला फक्त तुमचं प्रेम पाहिजे, सहकार्य पाहिजे. धन्यवाद. लाईट पडला आला की लाईट. सर तुमचं काय म्हणणं आहे? कशाबद्दल? आपले आज 2 दिवस झाले सिरीजला. ही जी आत्ता आपली 2 दिवस झाली सिरीज चाललेली आहे, म्हणजे शॉर्ट फिल्म विथ अल्बम सॉन्ग आहे आपलं. आणि अल्बम सॉन्ग आम्हाला एक चांगला मेसेज द्यायचा आहे की ज्या काही आपल्या मुली असतात, जोगतीन असतात, ते आपल्या गावात येतात, आपलं मनोरंजन करतात आणि देवाचं जे भावनिक धार्मिक जे कार्य असतात त्याला पुरेपूर ते पाळायचा प्रयत्न करतात. पण आपल्या समाजातले काही कंटक ते त्याचा दुरुपयोग करतात. पण अशाला एक चांगला मेसेज देण्याचं आम्ही काम केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी ही शॉर्ट फिल्म हे अल्बम सॉन्ग पाहावं अशी आमची नम्र विनंती आहे. अमृतसर जरा बाहेर गेले, कसं झालंय जास्त वेळ झाला त्यामुळे जरा फंबल होणार. हा तर आम्ही ऍक्टर नाही, आम्ही DP. त्यामुळे सर्वांनी बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. येल्लो फिल्म्स प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची असंच साथ राहू दे, असंच प्रेम राहू दे. आणि आमच्या गाण्यामधून आम्ही मेसेज देतोय, तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा. ओके सर, तुम्हाला कसं वाटतंय 2 दिवस झाला आपण तुम्ही सगळ्यांचं हे करताय टचअप मेकअप? ही टीम मला खूप आवडली. महत्वाची म्हणजे सगळे मन लावून काम करत असतात आणि ह्याच्याबरोबर काम करायला मलाही खूप आनंद आला. ओके, धन्यवाद. 4 शब्द. 4 शब्द म्हणजे आम्ही 2 दिवस झालं शूटिंग करतोय. शूटिंग खूप छान चालले. सरांनी हिरोची भूमिका खूप छान केली आहे. माझे को आर्टिस्ट आजा त्यांनी पण खूप छान माझ्यासोबत काम केले. आम्ही दोघांनी सोबत काम केले. आणि ही आमची हिरोईन, हिनं पण खूप छान काम केले. टोटल टीम खूप छान आहे. प्रोजेक्ट खूप म्हणजे खूप छान झाला आहे. तुम्ही नक्की बघावं आणि नुसतं बघू नका, शेअर करा, लाईक करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा. सर आता मूवीबद्दल सांगायचं तर कायच, सगळ्यांनी सगळं सांगून टाकलंय. आता जे काय सांगायचं आहे ना ते तुम्ही सांगा मूवी बघून. आणि आपली शॉर्ट फिल्म लवकरच यूट्यूबवरती रिलीज होणार आहे. शॉर्ट फिल्म बघा, कशी वाटते, आवडली नाही आवडली मनापासून सांगा. आमच्या शॉर्ट फिल्मला लाईक करा, शेअर करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा, सगळ्यांना दाखवा. खूप छान मूवी आहे, तुम्हालाही आवडेल ही माझी गॅरंटी. थँक्यू. घेतलं सगळ्यांना.
सगळ्यांनी तर आपल्या शॉर्ट फिल्मबद्दल सांगितलं, तर मला काय बोलायला शब्दच ठेवला नाही. तर मी एवढं सांगतो, आता तुम्ही ह्या 2 दिवसात शूटिंग बघितलं, आमचं सगळ्यांचं स्ट्रगल बघितलं, सगळ्यांचं वेगवेगळं काम बघितलं, तर लवकरात लवकर तुमच्या भेटीला आम्ही येलूर फिल्म प्रोडक्शनच्या वतीने एक शॉर्ट फिल्म घेऊन येतोय. तर खरंच खूप आम्ही 2 दिवसात एवढं काम केले आणि आमच्या या रेटरी धरण गावात शूटिंग केले. यांनीही खूप आम्हाला मदत म्हणजे एवढी केली, कोणताही त्रास नाही, काय नाही, एकदम पाण्यापासून जेवणापर्यंत मदत केली. तर हा ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एक शेवटचं सांगतो की आम्ही हा सगळा जो स्ट्रगल करत आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा करत आहे. आम्हाला जसं सपोर्ट करणार आहे तसं ह्यालाही सपोर्ट करा. ह्याच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.